आज मी तुम्हाला वाटाणे भात बनवून दाखवणार आहे, म्हणजे मसाले भात बनवून दाखवणार आहे. तर ह्या वाटीच्या प्रमाणे गच्च भरून 2 वाट्या घेतल्या होत्या आणि कोलम तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला जो आवडेल तो घेतला तरी चालेल. हा जुना तांदूळ आहे. मसाले भात आपण कुकरमध्ये बनवणार आहे. त्यासाठी कुकर गरम करत ठेवलेला आहे. कुकर चांगला गरम झालेला आहे. अर्धी पळी तेल टाकायचं. तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊ द्या. आणि तेलाच्या जागी ना तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता नुसतं. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायची मोहरी चांगली आपण भाजून घेऊया. छोटा 1 चमचा जिरं, 2 टाकायचे तेजपत्ते, 1 मसाला विलायची, 1 दालचिनीचा तुकडा, 1 साधी विलायची, अर्धा स्टार फूल घेतले, 4 लवंगा घेतलेले आहेत आणि 6 मिरी घेतलेले आहेत. एवढ्या साहित्यासाठी आता हे काय करायचं, आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे. त्याच्यात कढीपत्ता टाकायचा खूप सारा. त्याच्यामध्ये टाकणार एक मिडियम आकाराचा कांदा चांगला भाजून घेऊया. कांदा हलकासा भाजलेला आहे. आपल्याला एकदम कांदा लाल भडक वगैरे करायचा नाही. त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर. जिरे मोहरी टाकल्यानंतर पण तुम्ही टाकू शकता. मस्त असं बघा भाजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हे जे मी वाटण बनवून घेतलेलं आहे, मिक्सरला आबडधोबड करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये कोथिंबीर, 1 गड्डी लसूण, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत आणि 1 मुठभर कोथिंबीर. असं मिक्सरला बंद चालू करून मी करून घेतलेलं. त्याला काय करते, पहिले 1 मिनिटभर परतून घेते. मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीमध्ये. ह्याच्यामध्ये 1 टोमॅटो, हे पण आता 1 मिनिटभर परतून घेते. मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे. गॅस केलेला आहे बारीक. ह्याच्यामध्ये हळद टाकायची. मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो ना हळदीचा, ते अर्धा चमचा, 1 चमचा छोट्या आकाराचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा धने पावडर मिक्स करून घेते चांगलं. मस्त असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे टाकायचं मीठ. अर्धी वाटी टाकणार आहे कच्चे शेंगदाणे. हे शेंगदाणे तुम्ही भाजून जरी टाकले तरी चालतात. आता कांदा जेव्हा भाजतो ना तेव्हा जरी टाकले तरी चालेल. तशा सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. अशा पद्धतीने पण टाकले का नाही तर खूप चविष्ट होतो. मिक्स करून घेते चांगलं. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे परतून घेतलेलं आहे. बारीकच गॅस आहे. ह्याच्यामध्ये बघा 1 मोठी वाटी वाटाणे घेतलेले आहे. हलवून घेऊया. वाटाणे टाकल्यानंतर मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये गाजर टाकू शकता, फ्लावर टाकू शकता. सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं भाताच्या. तांदूळ स्वच्छ धुवून फक्त घेतलेले आहेत, भिजत वगैरे काही घातले नाही. आता हे तांदूळ टाकून घेऊया. तांदूळ बघा मी टाकून घेतले होते, एकदम बारीक असे आहेत. मिक्स करून घेते. गॅस केला आहे मीडियम. मस्त असं परतून घेतलेलं आहे 1 मिनिटभर मीडियम गॅसवर. असं चांगलं परतून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला. पाणी साधंच टाकायचे, गरम वगैरे पाणी टाकायची गरज नाही आहे. 1 वाटी जर असेल का नाही तर जुने तांदूळ असेल तर त्याला 3 वाटी पाणी लागते. तर 2 वाट्या तांदळाला 6 वाट्या पाणी घेतले. त्याच वाडग्यामध्ये, ज्या वाडग्यामध्ये आपण तांदूळ घेतले होते, जे तुम्हाला दाखवले होते मी. मिक्स करून घेते. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याला काय करायचं, उकळून द्यायचं. मस्त अशी उकळी फुटलेली आहे. असं उकळून द्यायचं, लगेच झाकण लावायची गरज नाही. त्याच्यामध्ये आता ही कोथिंबीर आणि त्याचे देठं पण घेतलेत बघा, ते देठं पण टाकणार आहेत. खूप छान लागेल. आणि वाटणामध्ये पण मी कोथिंबीर टाकलेली आहे. असं जेव्हा मसाले भात करतो का नाही तर खूप छान लागतो अशा पद्धतीनं. मसाल्या भाताच्या तर सगळ्या रेसिपी अपलोड केल्या आहेत. मसाले भाताचा मसाला पण अपलोड केलेला आहे. एवढं तूप घेतलेलं आहे. आता आपल्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. तुमच्याकडं गोडा मसाला असेल तर तो थोडा टाकला तरी चालेल. आता गरम मसाला नुसता टाकला तरी पण चालेल. गॅस करणार आहे बारीक आणि कुकरला मी ह्याच्यात 3 शिट्ट्या करून घेणार आहे. तुम्ही 4 शिट्ट्या केल्या तरी चालते. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर मी खाली उतरून घेतलेला आहे. पूर्णपणे थंड होऊन द्यायचं. थोडंसं तरी हा गरमच आहे. दाखवते तुम्हाला बघा. मस्त असा मोकळा एकदम मोकळा होता. तर हा गरमच आहे. असंच झाकण लावून पूर्ण जर थंड केला का नाही तर इतका छान होतो ना, असं एकदम मोकळा आणि चवीला पण खूप छान लागतो. करून बघा अशा पद्धतीनं. मसाले भात, बिर्याणी सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. ह्या हप्त्यामध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीनं पण मी राईस अपलोड केलेले आहेत. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.